नमस्कार मंडळी, मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जे काही मी गोंड्याचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर खूप कमेंट आल्या की ताई डिटेल व्हिडिओ बनवा म्हणून. तर त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी डिटेल व्हिडिओ घेऊन आलेली आहे की साडीला किंवा ओढणीला डिझायनर गोंडे कसे लावायचे, ते पण घरच्या घरी. चला तर मग बघूयात. तर गोंडे लावणं खूपच सोपं आहे. तर त्याच्यासाठी फक्त आपल्याला काही साहित्य लागतं ते बघूयात. तर हा जरी थ्रेड आहे, हा आपल्याला लागतो. ग्लू आहे, तोही लागतो आपल्याला. आणि जर मॅचिंग आपल्याला मध्ये मध्ये जर काही असली अशी गोल्डन डिझाईन तर त्यानुसार आपल्याला गोल्डन थ्रेड पण लागतो. आणि हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे मी, कारण की याच्यामध्ये पिंक फ्लावर आहेत ह्या ओढणीमध्ये. तर त्यानुसार मी हे पिंक, मला कस्टमरने सांगितलं होतं की असे लावा म्हणून, त्यामुळे मी हे आणले. खडू किंवा पेन लागते मार्किंग करण्यासाठी. हे स्टिक लागते आपल्याला थोडीशी, लहान मोठी जेवढी आपल्याला गोंड्यांची उंची ठेवायची तेवढी. त्यानंतर छोटीवाली सुई घेतलेली आहे मी इथे, बारीक सुई लागते आपल्याला. मेजरिंग टेप लागतो. त्यानंतर कात्री लागते आणि हा असा कार्डबोर्ड लागतो. मोठा लहान कसाही चालतो, पण कार्डबोर्ड पाहिजे आपल्याला. तो थ्रेड आहे ना, तो असा गुंडाळण्यासाठी. तर सर्वात अगोदर आपल्याला साडीला व्यवस्थित घडी करून या पद्धतीने अंथरून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता, मस्त असं छान घडी करून अंथरायचे, चोळागोळा नाही झाली पाहिजे. आणि त्याच्यावरती वजन ठेवायचं. जड, मी इथे डंबेल ठेवलेत, तुम्ही कोणती बी जड वस्तू तुमच्या कम्फर्टनुसार ठेवू शकता. तर हे धागे मी इथे लावून घेतलेले आहेत. ह्या मोठा पॅड आहे माझ्याकडे, त्याला लावून घेतलेत. याला सुद्धा लावू शकता तुम्ही, किंवा कार्डबोर्ड छोटा केकचा असतो ना, फक्त कडक पुठ्ठा घ्यायचा आपल्याला, कडक, कारण की तो फोल्ड होणार नाही म्हणून आपल्याला कडक पुठ्ठा वापरायचा आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आणि नंतर असं कात्रीनं स्टिक कट करून घ्यायचं. हे बघा, याप्रमाणे फक्त एक गच्च पकडायचं, सोडायचं नाही. सोडलं की ते धागे खालीवर होतात, तर मग खूप प्रॉब्लेम होतो. त्यानंतर आपल्याला याला टोक करून घ्यायचं. आपल्याला सुईसारखं टोक करायचं त्याचं, कारण की आपल्याला ते गोंड्यामध्ये नंतर त्या होलमध्ये जाण्यासाठी अवघड होईल. हे बघा. आता याच्यावर हा फॅब्रिक ग्लो आहे माझ्याकडे, तो आपण याच्यावर लावून घेऊया. हे बघा, याप्रमाणे असं छान करून घ्यायचं आणि हे सुकू द्यायचं. आता वाळू द्यायचं हे, पण नंतर तुम्हाला दाखवते मी याचं. हे बघा, हे खूप मोठं असं धागा लांब होतो. जेवढं तुम्ही लांब घेताल तेवढं तुम्हाला सोपं जाईल. मोठा याला गुंडाळलं तुम्ही तर हे जे धागे आहेत ते मी घेतलेले आहेत 250 राऊंडचं केलेलं आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, तुम्हाला जर मोठा गोंडा असेल तर एवढं वापरा. हे 250चं आहे, तर फोल्ड होऊन नंतर 500चं होईल, म्हणजे 500चं होईल. जर तुम्हाला लहान गोंडा हवा असेल तर तुम्ही 200 राऊंड पण करू शकता, किंवा कोणी 100 पण करतं. जसे तुम्हाला गोंडा आवडेल त्यानुसार तुम्ही करू शकता. ठीक आहे. चला, तर मी आता तुम्हाला गोंडे कसे लावायचे ते शिकवणार आहे. ही प्रोसेस पहिली कंप्लीट झाली आपल्या. आता दुसरी प्रोसेस मी तुम्हाला सांगते. आता हे आपल्याला याला गोंडे लावायचे. कोणी 1 इंचावर लावतो, कोणी 2 इंचावर लावतो. तर मी 2 इंचावर ह्याचे गोंडे लावणार आहे. तर अगोदर त्याला आपल्याला मार्किंग करून घ्यायची. इथे असं वजन ठेवायचं वर. वजन कंपल्सरी आहे, कारण की आपण जेव्हा ओढतो तेव्हा छान ग्रीप बसली पाहिजे आणि गोंडे असे छान लावता आले पाहिजे. ठीक आहे. तर मी इथे पिको करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला मेजरिंग टेपनं मेजर करायचं. तर ह्याप्रमाणे आपल्याला मेजर करून घ्यायचं. मी 2-2 इंचावर करत आहे. कोणी 1-1 इंचावर पण करतं, पण मी 2 इंचावर इथं करत आहे. याप्रमाणे आपल्याला मेजर करून घ्यायचं. तर ह्याप्रमाणे इथं मी अशी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला हा दोरा रेडी करून ठेवायचा. आता हा जरीचा थ्रेड आहे ना, ह्यामध्ये थोडासा असा ओवून घ्यायचा. हे एवढं असं विथभर टाईप असं आपल्याला याच्यामध्ये सुईमध्ये ओवून ठेवायचा. हे रेडी ठेवायचं आपल्याला. हे इथं मी साईडला ठेवते. हे बघा, याप्रमाणे कात्रीने जसं तुम्हाला कम्फर्टेबल जाईल त्याने तुम्ही हे होल करू शकता. सिंपल जे बेसिक गोंडे असतात ना, ते आपण आज लावणार आहोत. याच्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचं. खूप इझिली इकडून निघतं हे. हे बघा, हे असं. हे पहा, जर तुम्हाला आयडिया येत नसेल तर असं ह्याप्रमाणे एखादी काडी किंवा स्टिक काही पण घेऊन तुम्ही मेजर पण करू शकता. आता हे सुई आपल्याला खालून घ्यायला, थोडीशी खालून पण नाही पूर्ण,
मधून जरी घातली तरी चालते. हे इकडून ओढून घ्यायची. त्यानंतर हे याचा आपल्याला ग्रीप सुटू द्यायची नाही. हे असं ओढवायचं. हे बघा, लास्टपर्यंत आपल्याला याची ग्रीप नाही सुटू द्यायची हातातून. ही सुटली की परत इकडे ओढलं तर आपण इकडे निघून जाईल ते. त्याच्यामुळे ही ग्रीप नाही सुटू द्यायची आपल्याला ह्या दोऱ्याची. आणि पक्का पकडून ठेवायचं. त्याच्यानंतर खालून घ्यायचं राऊंड करून. हे बघा, या पद्धतीनं असं राऊंड करून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर परत राऊंड करायचं आणि फिनिशिंगमध्ये छान राऊंड करायचं असं, कारण की तिथं वचक असं गुंता वगैरे नाही दिसला पाहिजे आपल्याला. घेतलं, त्यानंतर इथं पकडायचं व्यवस्थित. ह्या बोटानं असं पकडून ठेवायचं आणि हे खालून टाकायचं. परत मधून त्याच्या धाग्याच्या मधून आलं पाहिजे, वरतून नाही आलं पाहिजे. ठीक आहे. आणि परत आपल्याला हे असं ओढून घ्यायचं. आणि नंतर हा गोंडा जो आहे ना, तो बॅक साईडनं थोडा करायचा आणि इथे आपल्याला टाके द्यायचे. अशा पद्धतीने इथे टाके द्यायचे. गोंडा आपला पक्का झाला पाहिजे. त्याच्यामुळे 2दा मी इथे टाके दिले आणि परत हे सुई मागून अशी खालून काढायची. आपल्याला मागून काढून परत खालून टाकायची. हे आणि मग ह्या गोंड्यामध्ये ती मिक्स होऊन जाते. ठीक आहे. ह्या स्टिकनं, कोणत्या पण स्टिकनं तुम्हाला जेवढा गोंडा पाहिजे उंची त्याची असं मेजर करायचं आणि तिथं असा अंगठा वगैरे ठेवून तिथून बरोबर असं कट करायचं. खूप सुंदर असा आपला गोंडा तयार होतो. तर अशाच पद्धतीने मी सगळे उरलेले बाकीचे गोंडे लावून घेते. एकदम सिंपल पद्धतीने छान असे गोंडे आपले तयार होतात. आणि जर तुम्हाला याच्यात काही अडचण वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सजेशन पण द्या, म्हणजे मी आणखी काही नवीन करू शकते. भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.